म्हसळ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी सततच्या ट्रॅफिक जामला काढला हक्काचा पर्याय. आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112ला कॉल करून केला रस्ता मोकळा. संपूर्ण देशात 19 फेब्रुवारी 2019ला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरू केलेल्या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112ला फोन करून म्हसळा बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवण्याची शक्कल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी वापरली. पहिली घटना रविवार दिनांक 19 मेची सकाळी 9:30ची होती, तर दुसरी होती शुक्रवार दिनांक 24 मेची रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान. दोन्हीही घटनेत तक्रारदार होते ज्येष्ठ नागरिक. म्हसळा शहरात हल्ली कधीही अनधिकृत फेरीवाले, चुकीने केलेली दुचाकी पार्किंग, मालविक्रीच्या गाड्या यांच्यावर नगरपंचायतीचे नियंत्रण नसल्याने वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. त्याचे केंद्र पाभरे पूल ते दिघोई रोड येथील सलाम हळदे यांचे घर, तर दिघी नाका ते स्टेट बँक नाका हा परिसर सुमारे 1.5 किलोमीटर परिसर आणि पोलीस कधी असतात तर कधी बंदोबस्तात असतात. याचवेळी तक्रारदाराने आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून तक्रार केल्यास ती जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून तात्काळ म्हसळा पोलीस स्टेशनच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम ERSS अंतर्गत म्हसळा पोलिसांना पोहोचत असल्याने तक्रारीला गांभीर्य येते. पहिल्या तक्रारीत म्हसळा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई बक्कल नंबर 424 प्रतीक्षा कानवडे यांनी पोलीस नाईक विघ्ने यांच्यामार्फत, तर दुसऱ्या तक्रारीत म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत जाधव आणि पोलीस हवालदार विनोद नलावडे यांनी वाहतूक कोंडी सोडवली. आपत्कालीन क्रमांक 112चा वापर केल्यास सुरुवातीला पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हेल्पलाईन अशा अनेक सेवांचा एकाच क्रमांकावर समावेश असल्याने तक्रारदारांना नंबर लक्षात ठेवणे सोपे जाते. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.